हे गायज वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग. आता मी अजून रेडी नाही झाले. आता आम्ही बाहेर चाललो आहे. माझी माऊ आणि मी आहे आणि अजून एक लग्न एप्रिलमध्ये. तर आता मला लगेच सतत ब्लॉग न टाकायला भेटणार, पण मी नक्कीच ट्राय करेन ब्लॉग टाकायला. जेव्हा जेव्हा मला टाईम मिळेल तेव्हा मी नक्की टाकेल. तर आता आम्ही इथून जाणार आहे पिंपरीला. पिंपरीतनं शॉपिंग पण करायची. बघू, मला जर ब्लॉग करता आला तर मी तिथं नक्की करेन शूट. आणि मग तिथून आम्ही जाणार आहे तिच्या घरी, मावे तिच्या घरी. तर तिथून आम्ही तिच्या घरी प्रॅक्टिस करणार आहे, कारण की माझ्या मामीचं बेबी शॉवर आहे 15 डेटला. तर आम्ही तिथं तिथं आम्ही जरा डान्स प्रॅक्टिस वगैरे करू आणि सगळं सांगत बसलं तर खूप टाईम होईल. तर आता मी जाते, रेडी होते आणि मग आम्ही निघू जायला. सो या गाईज, आता मी रेडी नाही आहे अजून. मला रेडी व्हायचं, केस वगैरे बांधायचे. थोड्या वेळाने आम्ही निघू. तर मी आता हिला सोडायला चालली आहे. ही आता डायरेक्ट मामाकडं जाणार आहे आणि तिथून मग आम्ही आता चाललो आहे दुसऱ्या मावशीकडं. तर तिथून आम्ही प्रॅक्टिस वगैरे करू डान्सची. उद्या शॉपिंगला जाणार आहे. लग्न येते दिदीचं आहे का, तर तिच्या लग्नाची शॉपिंग करायसाठी आम्ही उद्या जाणार आहे. मग तिथून उद्या शॉपिंग वगैरे झाली की मग जाणार. हां, मग डायरेक्ट मामाकडची केस. आता आम्ही निघालो आहे. कुठं जायचं आहे मला नाही माहिती, पण येताना आईस्क्रीम घेऊन यायची हे मला माहिती आहे. तर आता आम्ही निघालो आहे. निघालोच आहे. तर काढले आम्ही खूप सारे फोटोज आणि गेलो प्रॅक्टिससाठी. गाईच बघा, सेल्फीज वगैरे काढण्यासाठी ह्यांनी सगळ्यांनी तोंड धुतलं, केस सोडली. तर आता आम्ही वर चाललोय. वर जास्त लाईट वगैरे नाही तर काय मी शूट करता येईल का नाही, पण आय ट्राय माय बेस्ट. हां, करू आम्ही काहीतरी जुगाड. गाईज, आमची प्रॅक्टिस झाली. आता वाजलेत 1. मी शूट नाही केलं कारण की जर तुम्हाला आत्ताच दाखवलं तर तुम्ही नंतर काय बघणार. तर आता इथं बसले सगळे असे टॉर्च मारतायत माझ्यावर. सो या आता गाइस स्टे ट्यून फॉर 15 मार्च. हां, पण 15 मार्चला माझं एडिटिंग वगैरे सगळं होईल. नाही सांगता येत नाही, कदाचित हे 16 मार्चला रात्री 9 PM ला पडेल. गाइस बाय 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 गाइस. सो ऑल दिस फॉर सो बाय गाईज. आता मी तुम्हाला उद्या दाखवेल. आता आमच्या बाबांना गाईज, आता आम्ही रेडी होऊन खाली आलोय. आता इथं आम्ही ऑटोची वाट बघतोय. ही माझ्या मम्मीशी बोलतीये. ओटी मी फोन नाही उचलला म्हणून तिला माझी खूप काळजी वाटत होती. म्हणून तिने माऊला फोन लावून विचारलं, तपस्या माझा फोन का नाही उचलतेस तू. मग आमचं तर झालं कॉन्व्हर्सेशन जे काय असं. तर हां, तर आता आम्ही निघायच. मला शूट करायला लाज वाटते, पण तुमच्यासाठी करावं लागतं. गाईज, आता आम्ही तर ज्यूस पिण्यासाठी थांबलोय. मला पण घ्यायला पाहिजे होता. तुम्हाला एक दाखवते. यारा लामा वास करा. आणि सगळ्यांनी स्कार्फ बांधलाय. गाईज, आम्ही केस बांधलेत, गरम होत होतं म्हणून. हे सगळं बघा रुकवताचं. तर आता आम्ही हे घेतोय. किती छान आहे गाईज हे. तर बघा, ह्यात काय आहे, ह्यात घर आहे. हे बघा किती अमेझिंग आहे. आणि यात चाकू भाजी कापायला. गाईज, तुम्हाला ना हे मला असं जेवढं म्हणजे पॉसिबल असेल तेवढं मी शूट करीन आणि बाकी सगळं मी घरी जाऊन तुम्हाला दाखवेल, कारण की ना फोनची बॅटरी संपत आली आणि काकू बघतायत म्हणून. गाइस मॅड झाले त्या ब्लॉग पाहिजे, बट स्टील स्टे ट्यून, लाईक शेअर अँड सबस्क्राईब. तर गाईज, आता मी फिल्टर यूज करते कारण की तोंड खूप काळं वगैरे झालंय शॉपिंग करून. तर हे बघा, चपलीच्या दुकानात कशा बसल्यात. चप्पल मारूंगो. हां, तेच. काल आम्ही एक तर 2-3 वाजेपर्यंत डान्सची प्रॅक्टिस करत होतो लगातार, आणि त्याच्यानंतर त्याच्यामुळं त्यांचे हातपाय दुखत आहेत.
तर आता आमची शॉपिंग झाली आहे, अजून ऑलमोस्ट झाली आहे म्हणजे, पण अजून बाकी आहे. तर आता आम्ही घरी जाऊनच सगळं दाखवू काय काय घेतलं आहे काय नाही. आणि आम्ही 5 जणींनी सेम काय बोलतात सेम सँडल्स घेतलं, सेम कलरमध्ये. गाईज आता आम्ही आलो आहे माहीत नाही नाव दुकानाचं, पण गन्नीकरस आम्ही आलो आहे ज्यूस प्यायला, उसाचा रस प्यायला. इतके पाय दुखत आहेत ना. आणि इथे चितळे बंधू पण आहे, तुम्हाला दाखवलं असतं पण कॅमेरामॅन नव्हता ना म्हणून मला दाखवता आलं. गाईज शॉपिंग खूप केलेली आहे, तुम्हाला आज रात्री ते तपस्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आता मी फक्त असं आज तुम्हाला रात्री दाखवू नाही बघायला शकते. भेटणार. हे अर्धा ह्यांच्या हे झोल्यामध्ये आहे, बघायला भेटेल. आज रात्री नाही बघायला भेटेल, जेव्हा मी एडिट करेन व्हिडिओ तेव्हा पोस्ट करीन तेव्हा बघायला भेटेल. हां ठीक आहे, पण रात्री आज आम्ही टाकणार आहोत. तर ज्यांना इन्स्टाला फॉलो करायचं राशी पार्टे, माझं पण आहे पण ते जरा हिडन आहे, ते खूप लवकरच तुम्हाला दिसेल. ऋतू मेकओव्हर 02. सांगायची गरज नाही आहे काही, दिसतच असेल मी कुठे आलो. आम्ही आलो बस्ता बंधारा. यू कॅमेरा दिसेल ना कधी. हे आम्ही ना बेबी सॉरी हे आम्ही सगळं हे सगळं रुकवत बिकवतचं सामान आहे. हे पण ते मेकअपचं आणलेलं. आणि बेबी शॉवरसाठी हे इथं कॅप्स आहेत. आणि हे आम्ही बऱ्याच जणांनी सेम घेतलेत ना. आम्ही सगळ्यांनी सेम घेतलेत हिल्स, काय माहिती का बँडवाले बनून जाणार. आणि आम्ही अरे यार हां तर नेल पेंट पण आम्ही सेमच घेतलेत. बाय गाईज. बोल वळका म्हणा. तर गाईज आता आमची शॉपिंग झाली, आम्ही पिंपरीमध्ये आलतो. अजून बरंच राहिलेलं काल घ्यायचं. आम्ही माहिती मी पारुशी दिसतेय, कारण की पारुशी दिसतेय म्हणजे काल आम्ही दिवसभर उन्हात आनंद करत होतो आणि त्याच्यामुळे माझं तोंड काळं पडलंय. मला पण काहीतरी घ्यायचं होतं, मग ते पण घेतलं. आणि आता झाली आमची ऑलमोस्ट शॉपिंग. आता फक्त बेबी शॉवरचं काही गोष्टी बनवायच्या आहेत वाटते, आणि ते सगळं कारण की त्याच्यामध्ये आवळा आणि ते सगळं ठेवायचं त्यासाठी. तर ते आता मामाकडे जाऊन आम्ही करू. आणि गाईज तुम्हाला मी एक फोटो दाखवाल किंवा थंबनेलला टाकून देईल मी तिचा. त्यासाठी एवढंच, बाकीचं नंतर. आता आम्ही पोचलोय माझ्या घरी. हे बघा, आता आम्ही परत गाडी घेऊन जाणार आहे. कुठं जाणार आहे? हा, माझ्या छोट्या भावाला हे घ्यायचंय काहीतरी. हेतून डायरेक्ट आम्ही गेलतो माझ्या मामाच्या घरी, गडबडीत असल्यामुळे शूट नाही करता आलं. तर गाईज आता आम्ही निघालोय. मामा आलाय आम्हाला पिकअप करायला. गाईज नुसते बोलत असतात. पहिला उद्या तपासाची बाई तुझी उद्या येणार आहे ना संध्याकाळी. कोण? बाई उद्या येणार आहे ना संध्याकाळी इकडं. आता इथं माग बसलेत पॅसेंजर, वळका म्हणा. भावी पॅसेंजर. आता आम्ही निघालोय. हा माझा मामा आहे. काहीच हा माझा मामा आहे, ज्याचं बेबी शॉवर बोलू ना आम्ही. हा, तर आता आम्ही त्याच्या आम्ही आता घरी चाललोय. आणि तिथून आता तुम्हाला मामी दाखवेल. मला मेन मामीला बघायचं होतं म्हणून मी एक्सायटेड होते जास्त. आता बघू म्हणा. आता बघू आणि तुम्हाला दाखवू की आम्ही कसं सरप्राईज होतो. सो या, आता आम्ही गाईज. हा 15 तारखेनंतरच पडेल ही व्हिडिओ. मी बऱ्याच व्हिडिओ मध्ये असं बोलली की नंतर बघा, तर पुढं बघा, दाखवत नाही आधी. पण ते मी असं डोक्यात विचारलं की सगळे शॉर्ट क्लिप मी पोस्ट करतात पूर्ण. आणि मला नाही वाटत की मला सगळे पोस्ट करते म्हणजे सतत असं
कॉन्स्टंटली पोस्ट करता येईल. म्हणजे जेव्हा काय असं असेल तेव्हाच करता येईल. जसं की बेबी शॉवरचं मी टाकल, लग्नात पण बघू एप्रिलचं. मला तुम्हाला म्हणजे दाखवायची खूप इच्छा आहे. म्हणजे हसतायत मागून, काय करू, प्रॅक्टिस नाही मला. तर मला तुम्हाला दाखवायची खूप इच्छा. माझा हात दुखायला लागला गाईस. हां, तर मला एप्रिलचं लग्न पण तुम्हाला दाखवायचं. ह्या दीदीचं लग्न आहे तर ते पण मला दाखवायचं आहे. माझा हात दुखतोय पण बघू, मी तुम्हाला दाखवायचं. कुठे आहे मम्मी? कुठे आहे मामी? कुठे आहे? कुठे आहे मामी? तर ही आहे मामी. अरे 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 कमाईला मी बघितलीच नाही. कशी आहेस तू? गाईस ही माझी पणजी आहे आणि तू बघितलीच नाही. ठिकाणी सिद्धिमाऊ आणि राशीमाऊ नाही. गाईस ही सिद्धिमाऊ नाही, सिडांना आहे. सिडांना वळका म्हणा. आपलं खाली घ्या असं तोंडाचं. सो हाय गाईज, वेलकम बॅक. तर आज डे माहीत नाही किती वेळा, मी काउंट नाही केला, मोजला नाही. तर आता माझी राशीमाऊ येते आणि मी आणि माझे काका, माझी माऊ, माझी मम्मी, आम्ही सगळं आणि माझा छोटा भाऊ पण होता. भूक लागली मग काका म्हणतात. तर आम्ही सगळे इथं थांबलोय. गाईज तुम्हाला माहिती आहे मी मला कॅमेरात म्हणजे सगळं पुण्याचं बघून बोलत असताना मला लाज वाटते. पण ठीक आहे, जाऊ दे आता. काय ब्लॉगर बनायचं आहे तर लाजून नाही चालणार. इथून आम्ही गपचूप कॉफी पिला आणि निघालो. तोंड बघा किती काळा पडलं, धुतलं नाही आणि पिंपल आलाय. हां हाय मी काळे याच्यात केवढं. तर आता मी पोचली आहे. ही माझी मम्मी. पुढे हां ही माझी मम्मी. आता हे काढतायत रांगोळी. आता मी करते स्ट्रेटनिंग. तसे आहेत पण अजून करायची गरज आहे. आणि मी झोपेत उठलं का दिसते. आणि ह्यांनी गाणं लावलंय, आवाज देईना जो तो काम करतो. कसं झालं रे? सांग कसं झालंय ते मॅगी? तिखट नाही ना, नको खाऊ. कसं झालंय? मस्त एकदम. अजून मामा टेस्ट करायचं आहे पण चांगलं झालं. आता मी खाऊ. मेन मॅगी ह्यांना आवडती, काकांना पण बिचारे खाऊ नाही शकत कारण की त्यांचा उपास आहे. कसं वाटतंय तुम्हाला? चांगलं बेस्ट वाटतंय त्यांना. तो का स्टॉप होई नाही. तुझ्या बैला मला एकच प्रश्न आहे. शाळेमध्ये असताना एका वाक्याचे उत्तर लिहा. एका वाक्यात प्रश्नाचं उत्तर द्या. या प्रश्नाचं उत्तर तू काय द्यायचीस? धडा का लिहायचीस? आईला निबंध गाईस रात्रीचे 1 वाजले आणि हे गप्पा मारत बसलेत. शेमडी. अरे तू झोप आणि हे बघा, हा भावा, हा उंदीर बघा, आमचा छोटा उंदीर. हा प्रेग्नेंट आहे. मामी ते समजत फायनल असायला त्या फक्त इथं जावल्यात आणि गेल्या. त्यांनी इथं केलं नाही. आता आमचं डिस्कशन चालू आहे. आता मी जाऊन बघत बसते जरा रील्स. आता हा न्यायचा. ह्यांना मारू दे गप्पा, मला आलाय कंटाळा. हा नाही पुरणार ना.